2029च्या लोकसभा निवडणुका आणि आगामी काळातील उत्तर प्रदेश सहित इतर राज्यांच्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता भाजपने भाकरी फिरवली आहे। भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांनी त्यांची नवीन टीम घोषित करत राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी जाहीर केली आहे। या यादीत पक्षात अडगळीत पडल्याची चर्चा असणाऱ्या वसुंधरा राजेंना पुन्हा संधी मिळाली असून स्मृती इराणींचं जोरदार कमबॅक झालंय। विनोद तावडेंना केंद्रीय मंत्रिमंडळात न पाठवता थेट संघटनेतच राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे। तर पियुष गोयलांकडे कोषाध्यक्ष म्हणून पक्षाच्या तिजोरीच्या चाव्या आल्यात। दुसरीकडे बहुचर्चित आयटी सेलच्या प्रमुखपदी नव्या चेहऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे। एकंदरीतच देशभरात निर्माण झालेली परिस्थिती, आगामी काळातल्या राजकीय घडामोडी पाहता भाजपने मोठा डाव खेळल्याची चर्चा आहे। राष्ट्रीय कार्यकारिणीत भाजपने कोणते बदल केले? नव्या टीममध्ये भाजपची समीकरणं काय आहेत? यूपीच्या निवडणुकीसाठी मोदी शहांनी कोणतं तगडं प्लॅनिंग आखलंय आणि सीजेपीच्या आंदोलनाचा या कार्यकारिणीवर काय परिणाम झालाय पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी रुचिता आणि तुम्ही बघताय बोलभिडू। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी 2029च्या लोकसभा निवडणुका आणि आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पक्षाची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी 17 ऑगस्टला घोषित केली। या नव्या टीममध्ये जुन्या अनुभवी नेत्यांना सोबत ठेवतानाच तरुण, महिला आणि विविध प्रादेशिक व सामाजिक घटकांना योग्य प्रतिनिधित्व देऊन पुढच्या निवडणुकांची समीकरणं साधली असल्याचं दिसून येत आहे। राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी जाहीर केलेल्या यादीनुसार 13 राष्ट्रीय उपाध्यक्ष, 8 राष्ट्रीय सरचिटणीस, 16 राष्ट्रीय सचिव यांच्यासह राष्ट्रीय कोषाध्यक्ष आणि सहकोषाध्यक्ष अशा मुख्य पदाधिकाऱ्यांशिवाय पक्षानं युवा मोर्चा आणि महिला मोर्चा तसंच सोशल मीडिया प्रमुख अशा वेगवेगळ्या पक्षीय आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांची देखील घोषणा केली आहे। पण पक्षाने या नियुक्त्यांमधून साधलेली समीकरणं कोणती? तर भाजपने केलेली पहिली गोष्ट म्हणजे राजकीय गोळाबेरीज। राजस्थानच्या राजकारणात दीर्घकाळ अडगळीत पडल्याच्या चर्चांनंतर माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदे यांना पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी कायम ठेवण्यात आलंय। राजस्थानमध्ये 2028ला होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपनं हा मास्टर स्ट्रोक चालवला असल्याचं सांगितलं जात आहे। या यादीमध्ये सर्वात जास्त चर्चा झाली ती स्मृती इराणी यांच्या नावाची। अमेठीतून लोकसभेला पराभूत झाल्यानंतर स्मृती इराणी अज्ञातवासात गेल्या होत्या, पण आता भाजपने त्यांच्याकडे राष्ट्रीय सरचिटणीस सारखं अत्यंत महत्त्वाचं संघटनात्मक पद सोपवलंय। शिवाय उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांची मोठी जबाबदारी देखील आता स्मृती इराणी यांच्यावर येण्याची शक्यता वर्तवली जाते। महाराष्ट्रातून विनोद तावडे यांना पुन्हा संघटनेत स्थान मिळालंय। असं म्हटलं जात होतं की विनोद तावडे यांना येत्या काळात केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात येईल, पण विनोद तावडे यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून गेल्या काही वर्षात देशातील अनेक महत्त्वाच्या राज्यांमध्ये निवडणूक रणनीतिकार आणि निवडणूक प्रभारी म्हणून अत्यंत महत्त्वाची आणि यशस्वी कामगिरी बजावली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणातून दिल्लीत गेल्यानंतर त्यांनी अत्यंत मायक्रो मॅनेजमेंट करत पक्षाला उत्तराखंड, गोवा, मणिपूर, बिहार यांसारख्या राज्यांमध्ये विजय मिळवून दिलाय। यामुळे विनोद तावडे केंद्रीय मंत्रिमंडळात जाणार अशी चर्चा होती, मात्र पक्षानं त्यांना संघटनेतच राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून कायम ठेवलंय। तावडेंवर आता आगामी काळातील यूपी, राजस्थान, पंजाब या राज्यांच्या निवडणुकांचं व्यवस्थापन सांभाळण्याची मोठी जबाबदारी असेल। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना राष्ट्रीय कोषाध्यक्ष म्हणून संधी देण्यात आली आहे। संघटनेत स्थान मिळाल्याने पियुष गोयल यांना मंत्रिमंडळ विस्तारावेळी डच्चू मिळू शकतो अशा चर्चा आहेत। यासोबतच भाजपच्या नवीन टीममध्ये डॉक्टर सतीश पुनिया यांना राष्ट्रीय महामंत्री पदावर नियुक्त करण्यात आलंय। पुनिया यांनी हरियाणाच्या निवडणुकीत भाजपचे प्रभारी म्हणून उत्तम कामगिरी बजावली होती, त्यामुळे त्यांना पक्षाने संधी दिली आहे। या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत अजून एका नेत्याचा कमबॅक झालाय, ते म्हणजे राम माधव। राम माधव यांची राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। तब्बल 6 वर्षांनंतर राम माधव यांची थेट पक्षाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करून पक्षानं त्यांना पुन्हा राष्ट्रीय राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणलंय। या बदलांमधून भाजपने साधलेली दुसरी गोष्ट म्हणजे उत्तर प्रदेशला प्राधान्य आणि जातीय समीकरणांची जुळवाजुळव। राजकारणात एक म्हण प्रसिद्ध आहे, दिल्लीचा रस्ता उत्तर प्रदेशमधून जातो, आणि हेच सूत्र भाजपनं या फेरबदलात तंतोतंत पाळलंय। 2027 मध्ये उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक आहे। गेल्या लोकसभा निवडणुकीत यूपीत बसलेला फटका भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला होता। म्हणूनच या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत भाजपनं उत्तर प्रदेशला सर्वाधिक प्राधान्य दिलंय। तब्बल 8 नवे चेहरे एकट्या उत्तर प्रदेशमधून कार्यकारिणीत घेण्यात आलेत। अखिलेश यादव यांच्या पीडीए फॉर्म्युलेला छेद देण्यासाठी भाजपनं ओबीसी आणि मागासवर्गीय नेत्यांना कार्यकारिणीत मोठी पदं दिली असल्याचं दिसून येत आहे।
अमरपाल मौर्य यांच्याकडे ओबीसी मोर्चाची धुरा सोपवणं असो किंवा कंवर बसत अली यांच्याकडे अल्पसंख्याक मोर्चा देणं असो, भाजपनं यातून आगामी विधानसभेच्या निवडणुकांसाठी सामाजिक समतोल साधला असल्याचं दिसून येत आहे। यासोबतच पक्षाच्या केंद्रस्थानी उत्तर प्रदेशच्या नेत्यांची मोठ्या प्रमाणात वर्णी लागली आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांचा पराभव झाल्यानंतर त्या मुख्य राजकीय प्रवाहापासून लांब असल्याच्या चर्चा सुरू होत्या। मात्र राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये इराणी यांचं राष्ट्रीय संघटनेत पुनरागमन झालंय। त्यांच्यावर आता राष्ट्रीय महामंत्री म्हणून पक्षानं जबाबदारी दिली आहे। स्मृती इराणी यांच्यासह हरीश द्विवेदी यांना देखील महामंत्री म्हणून संघटनात्मक जबाबदारी देण्यात आली आहे। शिवाय भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता असलेले शहजाद पूनावाला यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर मुस्लिम नेत्याची कमी भरून काढण्यासाठी भाजपने राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून तारिक मनसूर यांना स्थान दिलंय। भाजपने साधलेली तिसरी गोष्ट म्हणजे सोशल मीडियाची आक्रमक नवी फळी आणि जेनझी कनेक्ट। जंतर मंतरवर झालेल्या सीजेपीच्या आंदोलनाचा भाजपला मोठा फटका बसला होता। त्याच अनुषंगाने भाजपनं आपल्या सोशल मीडिया टीम मध्ये बदल केलेत। यामध्ये पहिला मोठा बदल म्हणजे तब्बल 10 वर्षांपासून भाजपचे राष्ट्रीय सोशल मीडिया संयोजक म्हणून काम पाहणारे अमित मालवीय यांना आता पदावरून हटवून छत्तीसगड मधील भाजपचे नेते दीपक म्हस्के यांना पक्षाचे नवीन राष्ट्रीय सोशल मीडिया संयोजक म्हणून संधी देण्यात आली आहे। अमित मालवीय यांना यावेळेस राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीतून पूर्णपणे वगळण्यात आलंय। तसंच दीपक म्हस्के यांच्या मदतीसाठी विविध राज्यातून 4 नवीन सहसंयोजकांची नियुक्ती करण्यात आली आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातून प्रीती गांधी यांना संधी देण्यात आली आहे। भाजपनं नवीन कार्यकारिणीत अनुभवी नेत्यांसोबतच तरुण चेहऱ्यांना समोर आणलंय। तेजस्वी सूर्या यांच्या जागी युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी गुजरातच्या हेमांगी जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तर आम आदमी पक्षातून आलेले आणि रणनीती आखण्यात पटाईत असणारे संदीप पाठक यांना पक्षाचे राष्ट्रीय मंत्री करण्यात आलंय। यावरून स्पष्ट होतं की तरुण आणि जेनझी मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपनं आपली डिजिटल टीम पूर्णपणे अपग्रेड केलेली आहे। थोडक्यात राष्ट्रीय कार्यकारिणी नियुक्त करताना भाजपने तरुण नेतृत्व आणि महिलांना प्राधान्य दिल्याचं स्पष्ट होताना दिसतंय। भाजपनं आपल्या 13 राष्ट्रीय उपाध्यक्षांपैकी जवळपास 50% म्हणजेच 6 ते 7 पदं महिलांना दिली आहेत। एकूण कार्यकारिणीत 12हून अधिक महिला नेत्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळाल्यात। संघटनेतील या मोठ्या फेरबदलानंतर आता सर्वांचे डोळे लागलेत ते म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराकडे। ज्या नेत्यांना संघटनेत जागा मिळाली नाही त्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। भाजपच्या या नव्या टीम बद्दल तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।